नमस्कार. बघा, अंगणवाडी सुपरवायझर भरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे अंतर्गत भरतीची. आणि अंतर्गत भरतीच्या मध्ये शहरी विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि नव्यानं फॉर्म भरण्याची जी काही लिंक आहे, ऍक्च्युली जर जाहिरात बघितली तर 2025 मध्येच आलेली होती, पण नव्यानं परत एकदा वयवाढ करून न्यायालयाच्या निर्णयानुसार ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया परत एकदा सुरू करण्यात आली आहे. तर याच्या संदर्भामध्ये फॉर्म भरताना बऱ्याच माता भगिनींना, अंगणवाडी सेविकांना अडचणी निर्माण होत आहेत. तर तो फॉर्म नेमका कशा पद्धतीनं भरायचा याबद्दल आपण या सेशनच्या माध्यमातून संपूर्ण माहिती, ती प्रक्रिया समजून घेणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ बघूनच तुम्हाला काय होणार आहे, तर फॉर्म तो भरता येणार आहे. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला या साठी जे आवश्यक असणारे जे काही, म्हणजे आतापर्यंत तुमच्या ICDS आयुक्तालयानं, म्हणजे एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालय जे आहे त्याच्या माध्यमातून जे काही GR प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते आपण थोडेसे या ठिकाणी समजून घेऊ. त्याच्यामध्ये काय काय म्हटलं गेलंय, कुणाला फॉर्म भरता येतो आणि सगळं समजून सांगतो. ठीक आहे, चला बघा. हे आहे तुमचं 5 ऑगस्ट 2026 परिपत्रक, बरोबर. 5 ऑगस्ट 2026. आता याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय ते सविस्तर पद्धतीने आपण ही तर जाहिरात पाहिलेलीच आहे, म्हणजे तुम्हाला युट्यूब चॅनल आपल्या सगळं मिळून जाईल याच्याबद्दलची माहिती. बघा, अंगणवाडी आणि सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळेल. अंगणवाडी सेविकेतून पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती प्रक्रिया संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पत्रात लक्षात घेऊन कारवाई करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये ते काही कधी कधीचे जाहिरात वगैरे हे सांगितलेलं आहे. आणि मूळ मुद्दा काय आहे तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की एकात्मिक म्हणजे 272 पदासाठी जी जाहिरात आहे पदोन्नती कोट्यातील आहे, म्हणजे ही अंतर्गत आहे, विभागीय परीक्षा आहे. आणि महिला व बालविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/2021 दिनांक या ठिकाणी 8/5/2023 रोजीच्या अनुषंगानं याच्यामध्ये काय आहे तर लक्षात घ्या, सदर भरती प्रक्रियेत रिपिटेशन म्हणजे जे काही न्यायालयामध्ये रिपिटेशन दाखल करण्यात आली होती वगैरे त्याचा हा संदर्भ दिला गेलेला आहे. आणि नियमातील नियम क्रमांक वगैरे 45 वर्ष अट, म्हणजे जी काही अंगणवाडी सेविका पदावरून मुख्य सेविका पदावर निवडीद्वारे वयाची अट 45 वर्षेवरून रद्द केलेली असून संदर्भीय पत्रांक 3/7/2026 शासन निर्णयाच्या आधारे ज्या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे त्या वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल, म्हणजे इथं काय केलंय 50 केले, 45हून 50 केले. आणि नंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्याचं सांगितलेलं आहे. मुख्य पात्रता निकष जर बघितले या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात, 1/1/2025 रोजी वय 50 असलं पाहिजे, स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे 1/1/1975 नंतर जन्मलेल्या ज्या काही अंगणवाडी सेविका असतील त्यांना याच्यामध्ये काय होणार आहे तर फॉर्म भरता येणार आहे. दुसरी महत्वाची अट आहे संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारे सेविका. इथं JR मध्ये, शासनाच्या JR मध्ये जर बघितलं तर 12वी आहे, पण इथं त्यांनी पदवी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र भाषा उत्तीर्ण आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या, म्हणजे इथं कॉम्प्युटरचे जे आहे, म्हणजे तुम्हाला MSc प्रमाणपत्र जॉईन केल्याच्या नंतर 2 वर्षांनी दिलं तरी चालतं. आणि भाषा प्रमाणपत्र जे आहे ते 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. आणि जोपर्यंत तुम्ही ते उत्तीर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पदोन्नती आणि वार्षिक वेतनवाढ या ठिकाणी अनुदेय राहणार नाही असं सांगितलंय. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर परीक्षा कोण घेणार आहे, या ठिकाणी TCS आहे, म्हणजे TCS कडे परीक्षा आहे. आणि पत्रान्वये सूचना देण्यात येते. अनुज्ञेय दिनांक 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी आवश्यक म्हणून ती कारवाई करण्यात यावी. हे झालं पहिलं पत्रक. दुसऱ्या पत्रकामध्ये काय सांगितलंय की या ठिकाणी बघा, एकात्मिक हे कधीच आहे, हे आहे एकात्मिक बालविकास सेवा आयुक्तालय सेवा योजना आयुक्तालय यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे शहरी विभागातील अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका गट शहरी विभागाची आहे. याच्यामध्ये स्पष्ट केले 272 पदांसाठी 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्जाचे प्रारूप हे ICDS.gov.in या वेबसाईटवरती, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कुठे जायचंय तर ICDS.gov.in या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले असून म्हणजे या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. या सेविकांनी अगोदर दिलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेला नाही
त्यांनी सदर कालावधीत अर्ज करावा. यामध्ये स्पष्ट काय सांगितलंय की ज्यांनी अगोदर अर्ज केला नाही त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायचा. ज्यांनी अगोदर केलेला आहे त्यांना गरज नाहीये. बाकी या ठिकाणी पात्रता निकष 10 वर्ष सेवा, वय वर्ष 50 पेक्षा जास्त नसावं आणि पदवी धारण करणारे अंगणवाडी सेविका. ठीक आहे, या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून मग ते सांगितलेलं अर्हता हा 7 ऑगस्टचा या ठिकाणी परिपत्रक आहे. त्याच्यानंतर तिसरं परिपत्रक आहे लक्षात ठेवायचं 13 ऑगस्ट 2026. मग 13 ऑगस्ट याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. 13 ऑगस्ट परत तेच सांगितलंय की फक्त शहरी विभागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने इथं फक्त शब्द वापरलाय. म्हणजेच फक्त आणि फक्त शहरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असणाऱ्या ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत ज्यांचा अनुभव 10 वर्ष आहे त्यांनाच इथं फॉर्म भरता येणार आहे. हे लक्षात ठेवा. इथं ग्रामीण मधल्या अंगणवाडी सेविकांना नागरीमध्ये फॉर्म भरता येत नाही. हे याच्यामधून स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे, 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केली. बाकी पुन्हा तेच सांगितलं त्यांनी पदवी वगैरे वगैरे. आणि पात्रता निकष वरील प्रमाणे राहणार असून याबाबत अतिरिक्त सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. ऑनलाईन इथं बघा कोट्यातील म्हणजे अनुषंगाने पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारासाठी रिक्त पदभरती प्रक्रिया ऑनलाईन अर्ज सादर केलेले असून ज्यांना असा मॅसेज प्राप्त झालेला आहे त्यांनी फी स्वरूपात देय असणारी रक्कम भरली आहे. त्यांना या प्रसंगी पुनश्च ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे अगोदर ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही. हे स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी हा 7 ते 21 ऑगस्ट पर्यंत आहे. आणि अर्ज सादर करण्यापूर्वी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि सदर भरती ही फक्त 104 नागरी प्रकल्पातील सद्यस्थितीत कार्यरत सेविकांसाठीच आहे. ठीक आहे, रिटायर झालेल्या नाहीये किंवा ज्यांनी राजीनामा झालाय त्यांना नाहीये. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील तर हा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती कॉल करून आमच्या समस्या या ठिकाणी काय करायच्या आपण जाणून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, मग आता जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की दुसरं मेन आहे की फॉर्म भरण्याची प्रक्रिया. ठीक आहे, जेव्हा आपण वेबसाईट वरती जातोय, वेबसाईट वरती गेल्यानंतर बघा तुम्हाला सांगितलं की इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये वेबसाईट दिसते की icds.gov.in. या वेबसाईट वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला होम वरती जायचंय. बरोबर, होम वरती गेलं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल या इथं पूर्णपणे ही माहिती दिसते. आता थोडं स्क्रोल केलं की या ठिकाणी नोटिफिकेशनचा बार दिसतो बघा. ठीक आहे, नोटिफिकेशन मध्ये इथं तुम्हाला 13 ऑगस्ट नोटिफिकेशन, पब्लिक नोटीस रिगार्डिंग प्रमोशन ऍडव्हर्टाइजमेंट या सगळ्या जे आता तुम्हाला परिपत्रक दाखवले ते इथं तुम्हाला पाहायला मिळते. तिथं व्ह्यू ऑल जर केलं तर बाकी या ठिकाणी येऊन जातील. बरोबर, आता इथं पब्लिक नोटीस रिगार्डिंग असेल, क्लिक हेअर टू अप्लाय म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी क्लिक हेअर टू फॉर द एक्झामिनेशन फॉर द सिलेक्शन प्रोसेस फ्रॉम अंगणवाडी वर्कर टू सुपरवायझर इन द अर्बन डिव्हिजन. ठीक आहे, म्हणजे इथं क्लिक करायचंय तुम्हाला. ठीक आहे, आता इथं काय करायचं, यू आर अबाउट टू प्रोसीड टू अन एक्सटर्नल वेबसाईट. इथं येस करून टाका. ठीक आहे, मग ही तुम्हाला इथं काय होते आहे वेबसाईट इथं ओपन होते. आता ही वेबसाईट ओपन झाली की मग इथं न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं या ठिकाणी काय करायचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. पूर्णपणे प्रोसेस या ठिकाणी आपण दाखवतोय. ही बघा अशा पद्धतीने येऊन जाईल. इथं बघा इथं काही म्हणजे चेकलिस्ट कृपया भरण्यासाठी गुगल क्रोम वरती वापरा. इथं काय सांगितलंय, चेकलिस्ट आवृत्ती iOS सुसंगत आहे, सह चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत. म्हणजे इथं स्टार सह अनिवार्य क्लोज करून टाकायचं. ठीक आहे, नंतर इथं जर बघितलं तर मी ऍग्री आहे हे सगळं तुम्हाला इथं अर्जदाराचे नाव, हा डेटा अधिकृत संपर्क साधण्याचा वापरला जाईल. अर्जदाराची जन्मतारीख या डेटाचा उपयोग उमेदवाराची पात्रता तपासण्यासाठी केला जाईल. हे ऍग्री करून टाकायचं, सहमत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रजिस्टर टू युजर आयडी अँड पासवर्ड, युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी नोंदणी करायची आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला काय करायचंय नोंदणी करणे आवश्यक आहे. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं, इथं उमेदवाराचे नाव. ठीक आहे, आता मी इथं नाव टाकतोय. ठीक आहे, XYZ समजा वडेवर नाव आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ठीक आहे, आणि इथं नाव टाकून दिलं. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं काय आहे तर हे तुम्हाला कंपल्सरी आहे नाव. ठीक आहे, म्हणजे इथं काय टाकायचंय उमेदवाराचे पहिले नाव म्हणजे तुमचं नाव, उमेदवाराचं मधलं नाव म्हणजे तुमच्या वडिलाचं असेल वडिलाच्या नावाने डॉक्युमेंट असेल वडिलाचं पतीचं नाव टाकायचं. ठीक आहे, आणि उमेदवाराचे नाव म्हणजे आडनाव टाकायचं, सरनेम इथे टाकलं. आता इथे तुमच्या नावात बदल झाले आहे का, तर झाला असेल तर यस करा, नसेल झाला तर नो करायचा. ठीक आहे, शक्यतो नावामध्ये बदल झाले असतील
तर यस करून घ्यायचं. ठीक आहे. मग नवीन बदललेलं नाव बदल झाला असेल तरच करायचं बरं का. ठीक आहे. मग जर झाला असेल तर इथं बदल करायचा आणि नसेल झाला तर नो करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आहे बघा, इथं डेट ऑफ बर्थ टाकायची. ठीक आहे. चला आपण समजा इथं केलं जानेवारी आणि 4. ओके. ठीक आहे. मग 1/1/2025 म्हणजे दिनांकास वय 48 वर्ष 11 महिने असं तुम्हाला इथे एज दाखवली एका बाजूला इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर गेलं तर पुढे येणार आहे डू यू हॅव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमच्याकडे अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष अनुभव आहे का, तर इथं यस करायचंय कारण त्याशिवाय तर होणारच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं ऑब्व्हियसली या ठिकाणी फिमेलच येणार आहे. त्याच्यानंतर वडिलांचे नाव आपण टाकलं या ठिकाणी. इथं जे मी फक्त इथं डेमो टाकतोय बरं का, तुम्हाला तुमचे प्रॉपर टाकायचे आहेत. ठीक आहे. CV इथं मी या ठिकाणी फक्त नावं टाकतो आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा. आता मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं कन्फर्मेशन मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर टाकला, पर्यायी क्रमांक टाकायचा. तो जर गरज असेल तर टाका, इथं गरज नाहीये. ठीक आहे. जर असेल तुमच्याकडे तर टाकून द्या. बघा इथं चालेल. आता ईमेल आयडी टाकला. ईमेल आयडी टाकला. त्याच्यानंतर कन्फर्म ईमेल आयडी टाकायचा आहे. एक मिनिट, ईमेल आयडी आपल्याला ह्यासाठी लागणार आहे. तिथं काही माहिती येते, ओटीपी वगैरे येऊ शकतो, येईल त्याच्यावरती या ठिकाणी येईल. ठीक आहे. आणि हाच ईमेल आयडी काय करायचा इथं कन्फर्म करायचा आहे. इथं आता पेस्ट होणार नाही, इथं आपल्याला टाईपच करावं लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे हे माहिती भरली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर बघितलं माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक, तुमचा जो काही हे आहे, ठीक आहे, तो इथं सीट नंबर टाकायचा तुमचा, बरोबर. इथं लक्षात ठेवायचंय माध्यमिक शालांत प्रमाण मॅट्रिक्युलेशन सीट नंबर. ठीक आहे. इथं मॅट्रिकचा सीट नंबर टाकायचा. समजा आपण मी टाकला या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर पास होण्याचं वर्ष मी टाकलं या ठिकाणी माझं जे असेल ते. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा टेस्ट सेंटर डिस्ट्रिक्ट रेफरन्स म्हणजे तुमच्यासाठी हे टाकायचं, तुम्हाला सेंटर कुठे येईल ते टाकायचं. समजा आता मी टाकलं पुणे. टिप बघा, कोणत्याही उमेदवाराला त्याच्या पसंतीनुसार केंद्र न मिळाल्यास त्यांना प्रविष्ट केल्यापासून उपलब्ध परीक्षा केंद्र प्रदान केली जाईल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाहीये. तुम्हाला जे सेंटर मिळेल इथं ते फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी दिलंय, पण कोणतंही दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओटीपी जनरेट करा असं आलंय आता. ठीक आहे. इथं बघा आता इथं कॅप्चा टाकायला होतो तुम्हाला. येस. आता इथं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे तर ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती. ठीक आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर इथं दिलेला होता त्याच्यावरती तुम्हाला काय येणार आहे ओटीपी येणार आहे. ठीक आहे. बघा मग इथं आलेला ओटीपी आपल्याला काय करायचं इथं टाकायचा आहे. ठीक आहे. मला जो आलाय तो मी इथं टाकून देतो. मी माझी माहिती जी आहे ती काय करतो या ठिकाणी माझ्या पद्धतीनं भरतोय. तुम्ही तुमची करेक्ट माहिती भरायची बरं का, लक्षात ठेवा. चला इथं अग्री सहमत टाकायचं. त्याच्यानंतर पुन्हा कॅप्चा टाकायचा.
ठीक आहे. चला चला ही सगळी या ठिकाणी माहिती काय आहे तर इथं करेक्ट आहे. बरोबर. हे असं इथं पूर्ण ह्याला सिलेक्ट करून घ्यायचं. हे करेक्ट आहे, ते करेक्ट आहे. तुम्ही जे काही टाकलेलं आहे ते सगळी माहिती या ठिकाणी काय करावं लागणार आहे तुम्हाला रिव्हेरीफाय करून घ्यावी लागणार आहे. आणि नंतर ह्याला वाटल्यास इथं काय करायचा फोटो काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमची माहिती इथं करेक्ट तपासणं, व्यवस्थित पद्धतीने तपासून घेणे खूप जास्त महत्वाची माहिती असणार आहे. ही तपासून घ्यायची. ठीक आहे. चला इथं पुन्हा सबमिट करायचं. ओके. बरोबर. अशा पद्धतीने आता याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल क्लोज. ठीक आहे. आता इथं पूर्णपणे तुमचं काय आलं, तुमचा एक ऍप्लिकेशन नंबर येणार आहे, उमेदवाराचं नाव येणार आहे. इथं सगळी माहिती या ठिकाणी तुमची येऊन जाते आहे. बरोबर. पूर्णपणे आता इथं पूर्णपणे हे झाल्याच्या नंतर इथं येणार आहे गो टू ऍप्लिकेशन. इथं कोपऱ्यामध्ये येते बघा. ठीक आहे. गो टू ऍप्लिकेशन वरती क्लिक केलं की परत तुम्हाला आता खरा अर्ज अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे. इथं या ठिकाणी बघा क्लोज. ठीक आहे. एक 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 आता टप्पा जो आहे तुमच्या या ठिकाणी पदाची निवड सुपरवायझर, येस क्लिअर आहे. त्याच्यानंतर इथं तुमची बाकीची माहिती जी आहे ती इथं क्लिअर येणार आहे. ठीक आहे. जी काही माहिती असेल तर तुम्ही जी भरलेली आहे, मार्चच्या सरकारी योजनेनुसार तुम्ही लहान कुटुंब प्रमाणपत्र आहात का, तिथे यस करायचं. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही लग्न झालंय का तर यस. त्याच्यानंतर या ठिकाणी बाकी तुमचा मोबाईल नंबर हे ते सगळं व्यवस्थित पद्धतीने व्हेरीफाय करणे आणि मग पुढे जाणे. ठीक आहे. चला आता इथून पुढे या ठिकाणी नेक्स्ट स्टेपकडे इथं बघा राष्ट्रीयत्व भारतीय आहात का ते यस, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर यस. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा नियमित कार्यालय संस्था डोमासाईल सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडे आहे का तर त्याच्यावरती नंबर असतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी आहे अधिवास प्रमाणपत्र जन्म शाळा सोडल्याचा दाखला निर्गमित करण्याची तारीख. ठीक आहे. निर्गमित करण्याची तारीख म्हणजे काय आहे, तुमच्याकडे निर्गम जास्त शाळेमधून तुम्हाला ते मिळत असतं तर ते तुमच्याला या ठिकाणी काय करायचंय त्याची तारीख टाकायची, त्याच्यावरती ती तारीख असणार आहे. ठीक आहे. चला जे असेल ते तुम्ही तपासून टाकायची. त्याच्यानंतर या ठिकाणी अधिवास दाखला शाळा सोडल्याचा दाखला अनुक्रमांक जो असेल त्याच्यावरती असतो तो टाकून द्यायचा. ठीक आहे. व्यवस्थित त्याच्यावरती डॉक्युमेंटवरती प्रत्येक त्याचा क्रमांक असतो तो चेक करून टाकावा लागतो. आरक्षण प्रवर्ग जे असेल आता इथे या ठिकाणी मी टाकतोय तुमचा जो असेल तो तुम्ही टाकायचा. ठीक आहे. तुमचा जो असेल तुम्ही तो टाकायचा. त्याच्यानंतर मी आता इथे ओपन टाकतोय अप्लाय कास्ट कॅटेगरी आरक्षण प्रवर्ग. मग इथे या ठिकाणी काय आहे तर आम्ही ओपन टाकलं तर ओपनच. बरोबर. चलो मग इथं आरक्षण प्रवर्ग रिझर्वेशन कॅटेगरी आरक्षण प्रवर्ग आणि अप्लाइंग कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करत आहात. ठीक आहे. तर तो तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे. मार्क्स ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन म्हणजे दृश्यमान ओळखीचे चिन्ह काहीतरी या ठिकाणी ओळखीचं चिन्ह टाकायचं तुमचं जे असेल ते. ठीक आहे. चला अर्जदाराच्या शरीरावरला दृश्यमान ओळखीची खूण आहे जे असेल ते तुम्ही तुमच्या मताप्रमाणे टाकायचं. आता माझा माझ्या मनाप्रमाणे टाकतोय काहीतरी मी असंच ओळखीचे प्रमाणपत्र तपशील. आता इथं बघा या ठिकाणी आपल्याकडे पॅन कार्ड आहे काय, तर या ठिकाणी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. चला असेल या ठिकाणी ठीक आहे. ठीक आहे. चलो आता डायरेक्ट लायसन नाहीये तर नाही. आपल्याकडे मतदान ओळखपत्र आहे का तर आहे, असेल तर आहे येस करा, नसेल तर मी आता नाही करतोय का तर मी त्याला ते टाकायला येणार नाही. पासपोर्ट आहे का तर माझ्याकडे तर नाहीये. बँक खाते आहे का तर आहे म्हणूनच टाकावं लागणार आहे. ठीक आहे. येस करायचं इथं.
आणि मग बाकी या ठिकाणी तुमच्या डिटेल टाकून द्यायच्या. तर मी तर नाही करतोय, ठीक आहे का, तर इथं मी माहिती टाकणार नाही, तुम्हाला येसच करायचं, तुमच्याकडे डिटेल टाकून द्यायची तुम्ही. ठीक आहे, चला मी मुद्दा म्हणून नाही करतो बरं का, तुम्हाला येस करायचंय. ही झाली सेकंड डिटेल. आता इथं काय आहे, आपण पीडब्ल्यूडी म्हणजे किमान अपंगत्व आहे का, जर अपंगत्व असाल तर तुम्ही येस करा, मी तर नो करतोय. ठीक आहे, तुमच्या विरुद्ध कधीही FIR किंवा फौजदारी खटला झालाय का, तर इथं नसेल नो करून टाकायचा. सेव्ह नेक्स्ट. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा पुढे येतं पत्ता टाकायचा तुमचा. ठीक आहे, तुमचं जे असेल तो पत्ता तुमचा टाकायचा आहे. ठीक आहे, चलो. आपला महाराष्ट्र टाकायचं, ते स्टेट आणि त्या. चलो, डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर तो या ठिकाणी तुमचा टाकून द्या. त्याच्यानंतर विलेज गाव असेल ते टाकून द्या. येस. आता कायमचा व्यवहारपत्रा सारखाच आहे का, येस करून टाका किंवा नो करून. तुम्हाला काय म्हणणं इथं की तुम्हाला तुमचा पत्ता विचारतो, तुम्ही जो पत्ता टाकलाय तिथंच तुम्ही राहताय का पत्र व्यवहारासाठी, तर ते येस करून टाकायचं तिथं जर राहत असाल तर, आणि तो तुमचा कायमस्वरूपी पत्ताच टाका शक्यतो. ठीक आहे, चला सेव्ह बॅक सक्सेसफुली. त्याच्यानंतर आहे कॅन्डिडेट एक्सपिरियन्स. तुम्ही मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आहे का, इथं लक्षात ठेवायचं. इथं असेल तर होय करायचं आणि नसेल तर नाही करायचं. ठीक आहे, येस करायचं शक्यतो. त्याच्यानंतर असेल तर, कारण तुमच्या 10वीच्या याच्यावरती जर मराठी असेल तर तुम्हाला घेता येतो तो. मराठी भाषेचं ज्ञान आणि हिंदीचं भाषेत लागेल. शैक्षणिक मंडळाचे नाव आता इथं असणार आहे काय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे आपलं. ठीक आहे, शाळेचे संस्थेचे नाव टाकायचं काहीतरी. चलो, जे काही आहे ते टाकायचं बरं का, काहीतरी म्हणजे काय तो विशेष नाही, तो जे आहे ते टाकायला लागेल तुम्हाला. मार्क मिळालेले या ठिकाणी टाकायचे. तर ठीक आहे, आणि गुणांची टक्केवारी तिथं तुम्हाला कळून जाते. मग मॅट्रिक महिना उत्तीर्ण होण्याचे वर्ष. चला, त्याच्यानंतर हे इथं येऊन जातं, आपण अगोदर टाकलेलं असल्या कारण. त्याच्यानंतर तुमचं 12वी इंटरमिडिएट इथे या ठिकाणी असणार आहे बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्डच. या ठिकाणी स्कूल कॉलेजचं नाव या ठिकाणी पुन्हा काहीतरी टाकलं, जे आहे ते टाकलं. त्याच्यानंतर पर्सेंटेज इथं असणार आहे, ते सुद्धा या ठिकाणी किती, तर आपले जेवढे आहेत तेवढे टाकायचे. ठीक आहे, म्हणजे इथं प्राप्त गुण टाकायचे बरं का, पर्सेंटेज नाही. इथं सुद्धा तुमच्या टेस्ट म्हणजे टीसी वरती, सॉरी मार्कशीट, 10वीच्या मार्कशीट वरती जे मार्क्स आहेत ते मार्क्स इथे टाकायचे. मी फक्त इथं पर्सेंट माझे हे टाकलेत, मनाने टाकलेत ते, पण तुम्हाला मार्क्स टाकायचे, पर्सेंटेज नाही. त्याच्यामध्ये सगळ्या विषयाचे मार्क्स काउंट असतात आणि इथं एकूण असतात, ते पण काउंट करून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने टाकून द्या, आणि तर पर्सेंटेज आपोआप होतं मग. ठीक आहे, आणि सेम 12वीचं सुद्धा तेच करायचं आहे. पासिंग इयर काय असणार आहे, तर जे असेल ते तुमचं या ठिकाणी इथं टाकून द्यायचं आहे. ठीक आहे, चला. डिप्लोमाची आपली काही हे नाहीच आहे, पदवीचा तपशील टाकायचा आहे. बरोबर, एनी डिग्री युनिव्हर्सिटी या ठिकाणी टाकायचंय, जे असेल ते तुमची युनिव्हर्सिटी टाकायची. त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि ते. ठीक आहे, ठीक आहे, उत्तीर्ण झाल्याचं ते टाकून द्यायचं. इथं जे काय असेल ते पर्सेंटेज ते मार्कशीट वरती असतं तुमच्या डिग्रीच्या सुद्धा. सीजीपीए आहे की पर्सेंटेज आहे, तर तुमचं सीजीपीए असतं कदाचित बऱ्याच वेळा, तर ते एकदा व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या, आणि ते सीजीपीए तिथं मार्कशीट वरती जे आहे ते इथं भरून टाकायचंय. ठीक आहे, मग ते किती आहेत ते तिथं टाकून द्या. ठीक आहे, मी असंच टाकतो आहे. पुन्हा एकदा सांगतोय की माझ्याकडं मी ही व्हॅलिड माहिती माझी जी भरतो ती व्हॅलिड नाहीये, तुमची तुम्ही डॉक्युमेंट वरती भरून भरायची आहे. ठीक आहे, चला. आता हे झालं ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनचा असेल तर भरा, नसेल तर काही गरज नाही. MSc जर असेल तर भरा, नसेल तर पुन्हा नंतर दिलं तरी चालणार आहे. बाकी इथं जिल्ह्याचं नाव. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रकल्पाचे नाव जे असेल ते. ठीक आहे, जे काही तुमचा प्रकल्प आहे पुण्यामधला डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून, जिथला आहात तिथून या ठिकाणी तो प्रकल्प सिलेक्ट करायचा. अंगणवाडीचे नाव. ठीक आहे, चला. अंगणवाडी संहिता या ठिकाणी जे काही कोड आहे तो तुमचा इथं अंगणवाडी कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर सीडीपीओ कार्यालयाचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, जे असेल ते मी तुमचं सांगते, पुन्हा एकदा सांगतोय की जे काय आहे प्रमाणपत्र, अनुभव क्रमांक, त्याच्यावरती तुमच्या सर्टिफिकेटवरती क्रमांक असतो तो टाकायचा आहे. ठीक आहे, अंगणवाडी सेविका म्हणून सामील होण्याची तारीख
जे काय आहे ती तुम्हाला इथं टाकावी लागणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही कधी जॉईन केलं होतं, ठीक आहे, ते इथं टाकायचं आहे. बरोबर. आणि इथं तुमचा मग कामाचा अनुभव येऊन जातो. बाकी सेव्ह अँड नेक्स्ट. ठीक आहे. आता लेस दॅन 8 कॅरेक्टर 11 कॅरेक्टर 1 अंडर एक इथं जो काही संहिता कोड आहे तो काय होतोय, तर इथं या ठिकाणी 11 कॅरेक्टरचा येतो तो. तो इथं टाकायचा आहे जो काही आहे तो. येस. चला, त्याच्यानंतर आकाराच्या इथं फोटो स्कॅन करायचा, अपलोड करायचा, स्वाक्षरी स्कॅन केलेली अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर मार्कशीट अपलोड करायची आहे. सगळं इथं या ठिकाणी काय करायचं, इथं अपलोड करून द्यायचंय. बघा इथं इथे येतं तुमचा फोटो टाकायचा आहे. इथं लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. ठीक आहे. इथं कॅमेरा जे आहे ते तुमच्याकडं, आणि शक्यतो हा फॉर्म कुठं जाऊन भरायचा आहे, कॅफेवरती. ठीक आहे. अशा पद्धतीने तो फॉर्म भरून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीनं. इथे या ठिकाणी आता जी माहिती आहे ती पूर्णपणे तुम्हाला दिलेली आहे. लक्षात घ्या, सविस्तर पद्धतीनं आणि व्यवस्थित जर भरली तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, जेवढी शक्य होती. कारण आता मला चुकीची माहिती तरी किती भरणार ना मी. सो त्या पद्धतीनं तुम्ही काय करायची, या ठिकाणी ही माहिती भरून घ्यायची आहे. क्लिअर आहे. आता इथं ते कॅप्चर करण्यासाठी येते, पण इथं अपलोड फोटो सुद्धा येऊ शकतो तुम्ही. ठीक आहे. अपलोड सुद्धा करू शकता, ऑनलाईन नाही नसला तरी चालेल. ठीक आहे. चला, इथं साईज जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. आणि हे सगळी माहिती या ठिकाणी भरून झाल्याच्या नंतर मी अंगणवाडी अनुभव प्रमाणपत्र, त्याच्यानंतर MSCIT असेल तर त्या सन्मानचं जे काही प्रमाणपत्र सगळे या ठिकाणी, पॅन कार्ड अपलोड करा. आपले गॅजेट विवाह जर नाव बदललं असेल तर गॅजेट इथं अपलोड करायचे. इतर संबंधित प्रमाणपत्र जे जे आहेत ते तुमच्याकडे अपलोड करायचे. हे सगळं या ठिकाणी काय करायचं इथं. आणि त्याच्यानंतर मग शेवटी या ठिकाणी काय आहे, तर हे घोषणापत्र मी इथं या ठिकाणी पूर्ण सगळं टिक करून घ्यायचं. सगळंच्या सगळं काय करायचं, इथं टिक करून घेणे. आणि मग तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे 621386. इथं काय करायचं, या ठिकाणी सबमिट. आणि सबमिट केल्याच्या नंतर पेमेंटकडे जातात. आता मला शेवटच्या टप्प्याकडे जाता येणार नाहीये, मी तुम्हाला इथंच या ठिकाणी थांबतो आहे. ठीक आहे. सो आपल्याला ही जी काही प्रक्रिया आहे अशा पद्धतीने आहे. तुम्हाला याचा आधार घेऊन फॉर्म भरता येईल. एवढे या ठिकाणी थांबतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्व तुमच्या सहकार्यांपर्यंत शेअर करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच.